अमित शहा सकाळी 10 वाजता भोपाळला रवाना होणार। त्याआधी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे शहांची भेट घेण्याची शक्यता। काल रात्री शहांसोबत कुठलीही बैठक नाही। एकनाथ शिंदेंनी अर्थ खात्याबाबत अमित शहांकडे खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। तर एकनाथ शिंदेंसोबत संबंध चांगले, ते अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, अजित पवार यांनी केलं स्पष्ट। रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय। मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही, तर वेळेअभावी भाषण केलं नाही, अजित पवार यांनी केलं स्पष्ट। सुनील तटकरेंच्या घरी अमित शहांचं स्नेहभोजन, भरत गोगावलेंची दांडी, उशीर झाल्यामुळे गेलो नसल्याचं स्पष्टीकरण। पालकमंत्रीपदाच्या संदर्भात कोणतीही चर्चा नाही। मुंबईमध्ये मनसेकडून सर्व 48 खासदारांच्या विरोधात बॅनरबाजी। मराठी खासदार नव्हे तर कणा नसलेले खासदार म्हणा, बॅनरबाजीमधून डिवचलं। मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची गंभीर समस्या, जाचक अटी शिथिल केल्याशिवाय माघार नाही, टँकर असोसिएशनची भूमिका। संपावर तोडगा कधी, याकडे मुंबईकरांचं लक्ष। मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट फेसबुक पेज, विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी आवाहन। हॅकर्सला बळी पडू नका, सायबर क्राईमकडून सावध राहण्याच्या सूचना। मुंबईत मध्य रेल्वेवरती 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या। नव्या एसी लोकलसाठी तितक्या साध्या लोकल कमी होणार, प्रवाशांच्या गैरसोयीची शक्यता। नागपूरचे न्यायमूर्ती भूषण गवई होणार भारताचे 52वे सरन्यायाधीश। येत्या 14 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देणार शपथ। विद्यमान संजीव खन्नांच्या निवृत्तीनंतर गवई होणार नवे सरन्यायाधीश। अमेरिकेने स्मार्टफोन, लॅपटॉप आणि चिप्स यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफमधून वगळलं। ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फायदा ऍपल आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांना होणार, चीनला सुद्धा होणार फायदा। निवडणूक निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी ईव्हीएम सहजपणे हॅक केलं जाऊ शकतं। अमेरिकी गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांचं मत। भारतातले ईव्हीएम सुरक्षित, इंटरनेटशी जोडले जात नाहीत, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। अभिषेक शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर हैदराबादचा पंजाबवरती 8 गडी राखून विजय। अभिषेकनं ठोकले 40 चेंडूमध्ये शतक। आणि लखनौनं गुजरातची विजयी घौडदौड रोखली। पुरन, मरक्राम आणि बिश्नोईची चमकदार कामगिरी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।